नमस्कार मैत्रिणींनो, ऑफिसची घाई असो किंवा मुलांचा शाळेचा डबा, आपल्या माणसांसाठी कसं हेल्दी, झटपट आणि चमचमीत रेसिपीकडे आपला कल असतो। अतिशय सोप्या पद्धतीत वाटप वगैरे न वापरता, जास्त मेहनतही न करता आज आपण चना मसाल्याची किंवा काळ्या चण्याची भाजी करणार आहोत। इथे कुकरमध्ये 2-3 चमचे तेल घेतले। तेलामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतले। कांदे सोनेरी रंग होईपर्यंत तेलात छान परतावे। मग एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा बारीक करून त्यात घालावा आणि तोही छान त्याच्यामध्ये परतून घ्यावा। कांदा व टोमॅटो लवकर बारीक होण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालावं। आता कांदा आणि टोमॅटो पुन्हा छान तेलात परतून घ्यावे। आता कांदा आणि टोमॅटो चांगले शिजण्यासाठी त्यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवावे। आता त्याच्यामध्ये मी धनेपूड, जिरेपूड, घरगुती लाल मसाला, हळद हे सर्व मसाले घालून त्याला सुद्धा छान परतावे। परतताना एकजीव होईपर्यंत ते छान परतून त्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा एकत्र शिजवून घ्यावे। मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून पुन्हा थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवून ते स्लो गॅसवरती मंद आचेवरती त्याला पुन्हा 2 मिनिटांसाठी बंद करून ठेवावं झाकण लावून। असं केल्याने मसाल्याला छान तरी येते। पहा, खूप सुंदर तरी पण आली आहे। रस्सा अगदी सुंदर छान चमचमीत दिसतोय। जास्त मेहनत न करता आपल्याला झटपट अशी भाजी करता येते। आता ही आदल्या रात्री मी चणा भिजत ठेवला होता, त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये घातलाय। आता हे चणे आहेत ते मसाल्यामध्ये छान परतवावे, वर खालून छान त्याला एकजीव करावं। अगदी 20 मिनिटात रेसिपी होणारी आहे ही। छान मस्त वर खाली परतून घ्यावं। आधी तुम्हाला जितकं पाणी हवं तितकं पाणी वापरा। मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलंय। दीड ग्लास मी पाणी टाकून पुन्हा हे मिश्रण छान एकजीव करा। आपल्याला जितकं पाहिजे, तुम्हाला जितकं पाहिजे, जास्त घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला। आता इथे मी कुकरचं झाकण लावून त्याला 5 शिट्टी करणार आहे। 5 शिट्टी केल्यामुळे चणे खूप छान पद्धतीने शिजतातही आणि कच्चे पण राहत नाहीत। भाजी अतिशय सोपी, चमचमीत आणि झणझणीत अशी, मेहनतही तुमची जास्त नाही, झटपट होणारी, सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होणारी रेसिपी आहे।
बघा 5 शिटी केल्यामुळे ही चणे अगदी छान सॉफ्ट शिजले आहेत. कुठलंही वाटप, कुठलाही मसाला न घालताही ही भाजी अगदी छान मस्त झटपट होणारी आहे. पहा किती छान वाटते. पहा किती मस्त झणझणीत आणि अगदी सोप्या पद्धतीत झटपट रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.